हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 15 मे 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे. सकाळी 8:32 चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे. रात्री 8:15 भरणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो आयुष्मान योग आहे. दुपारी 2:21 सौभाग्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वनिज करण आहे. सकाळी 8:32 विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी 6:55 शकुनीकरणाला, तर उद्या पहाटे 5:12 चतुष्पाद करणाला सुरुवात होईल. मित्रांनो रवी राशी बदल करत आहे. सकाळी 6:21 मेष राशीतून तो वृषभ राशीत प्रवेश करेल. याचा पुण्यकाळ सकाळी 6:21 अर्थात 6:21 ते दुपारी 12:45 असणार आहे. या काळामध्ये आपण सूर्य देवते संबंधी महत्वाची धार्मिक सेवा करायची आहे. मित्रांनो, जर आपली इच्छा असेल तर काही दान धर्म मंत्र जप वगैरे करू शकता आपण. मित्रांनो, सूर्याला अर्घ्य देणे यामध्ये क्रम प्राप्त आहे. मित्रांनो, तिथूनच आपल्याला सूर्य देवतेची धार्मिक सेवा सुरू करायची आहे. अशा कर्मकांडातून नक्कीच आपल्याला सूर्यदेवतेची कृपा प्राप्त होईल. मित्रांनो, आरोग्याची प्राप्ती. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी ते पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि चंद्र मेष राशीत असतील. गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुख आहे. या राशींच्या जातकांना जर 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेचे पोझिशन ज्योतिषाच्या द्वारे तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:06 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:05 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. यात बुध ग्रह अस्तंगत होत चाललेला आहे. मित्रांनो, 1 मे पासून ते 21 मे पर्यंत अस्तंगतच असणार आहे आणि 22 मेला त्याचा उदय होणार आहे. मित्रांनो, तो असा अस्तंगत बुध आपल्याला काय फळ देईल गोचरीने हे देखील ज्योतिष आपल्याला समजावून सांगते. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प शोधणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्त मानसते ब्रह्म द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाठे जम्बूद्वीपे भरतवर्षे भारतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चालवान शालिवान शके 1948 प्रभाती षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मास कृष्ण पक्ष भृगु वासरे अश्विनी नक्षत्र आयुष्मान योगे वनिज करणे त्रयोदशी शुभती तो वीरगोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात दुरित क्षेत्र श्री पार्वती पति परमेश्वर पितृत्व विधिवर नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य. मित्रांनो, याच ठिकाणी आज संकल्प संपलेला. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तांबणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:32 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण
वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. मित्रांनो, आता दर्श भाऊका अमावस्या उद्याच असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका, कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत, परदेशात व परलोकात जाणाऱ्या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 8 वाजून 32 मिनिटांपर्यंतच आहे, त्यानंतर नाही. दिनविशेष मध्ये रवी राशांतर होत आहे. याचे वर्णन आपण वरील भागामध्ये ऐकले आहे, पाहिले आहे. चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, दिन विशेष मध्ये आणखी एक महत्वाचं व्रत आहे शिवरात्री. त्याला आपण म्हणतो मासिक शिवरात्री. या वैशाख मासाची शिवरात्री आज आहे मित्रांनो. यामध्ये प्रामुख्याने मध्यरात्री निषिद्ध काळामध्ये आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे, जे वीरशैवांजवळ असते गुरुने दिलेले मित्रांनो. या व्यतिरिक्त शिवभक्तांजवळ शिवलिंग किंवा त्यांच्या देवघरामध्ये शिवलिंग असणे शक्यता कमी आहे मित्रांनो, किंवा मंदिर उघडे असणे यावेळेला ते देखील अशक्य आहे. तेव्हा या व्रताचे खरोखर आणि पूर्णपणे आपल्याला फळ प्राप्त करायचे असेल तर वीरशैवांना ही चांगली संधी असते मित्र. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर त्याचा दोष मात्र आपल्याला लागू शकतो मित्र. शिवरात्रीसाठी माझा छोटासा शॉर्ट व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता. राहुकाळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण या काळामध्ये शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी शक्यतो मित्रांनो, जेणेकरून आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार नाही. काय धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.